गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढ मगोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आजचं 28वं पुष्प आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे। त्याचबरोबर आजचं व्याख्यान स्वर्गीय डॉक्टर विम गोगटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण आयोजित केलेलं आहे।
प्रारंभी आपण स्वर्गीय डॉक्टर विम गोगटे यांच्या जीवनकार्याची चित्रफीत बघूया आणि त्यानंतर पाहुण्यांना विनंती करतो आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि डॉक्टर विम गोगटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं. स्वर्गीय डॉक्टर व्ही म गोगटे. वक्तशीरपणा, तत्वनिष्ठा, ध्येयनिष्ठा, राष्ट्रभक्ती यांचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजेच डॉक्टर व्ही म गोगटे. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. त्यासाठी प्रसंगी त्यांनी तुरुंगवासही भोगला. समृद्ध कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी अनेक संस्था, संघटना यांच्या कार्यात सहभाग घेतला. वसंत व्याख्यानमाला, यशवंत व्यायामशाळा, आयुर्वेद सेवा संघ, कुस्तीगीर परिषद, सावाना, मराठी विज्ञान परिषद, संस्कृत भाषा सभा, इंडो जर्मन इंडो सोव्हिएत सांस्कृतिक संघ अशा विविध संस्थांचे नेतृत्व त्यांच्याकडे चालून आलं. स्तंभलेखन हा त्यांचा आत्मिक छंद. नाशिक शहरात त्यांनी फलकलेखन उपक्रम सुरू केला. त्या काळातल्या विद्यमान घडामोडींवर प्रबोधनात्मक फलकलेखन ते स्वतः करत असत. त्यानंतर त्यासाठी त्यांनी माणूस ठेवला, पण फलकलेखन मात्र सुरूच ठेवले. ते निवडणुकीला उभे राहायचे, पण ना प्रचारपत्रकं, ना फलक, ना इतर वायफट खर्च, केवळ नागरिकांची सुसंवाद या भांडवलावर ते निवडून येत असत. आणि निवडून आल्यावर वॉर्डात फिरून लोकांचे प्रश्न जाणून घेत आणि त्यांचा पाठपुरावा करीत आणि कामं न झाल्यास त्याचा शोधही घेत असत. एक आदर्श नगरसेवक डॉक्टर व्ही म गोगटे. वैद्यकीय व्यवसायात गरिबांना विनामूल्य सेवा द्यायची, व्याख्यानमालेत व्याख्यानाची वेळ पाळणं, यातून वक्तशीरपणा आणि नियमितपणा यांचा समन्वय त्यांनी साधला होता. वेळेचे आणि कामाचे नियोजन आणि त्यानुसार अंमलबजावणी ही दुर्मिळ बाब डॉक्टरांनी जीवनभर साकारली. विष्णू म्हणजे व्यापक हा शब्द डॉक्टर विष्णू महादेव गोगटे यांनी आपल्या जगण्यातून सार्थ केला. डॉक्टर व्ही म गोगटे यांना वसंत व्याख्यानमाला नाशिकतर्फे विनम्र अभिवादन. आजचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर गणेश गोविलकर यांचा आपल्या सर्वांना अतिशय चांगला परिचय आहे, परंतु कार्यक्रमाच्या प्रथेचा भाग म्हणून या ठिकाणी आपण त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. व्याख्यानमालेच्या कार्याध्यक्षा संगीता बापना या ठिकाणी गोविलकर सरांचा परिचय करून देते. नमस्कार उपस्थित सर्व रसिक श्रोते. आजचं 28वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यात उपस्थित असलेले डॉक्टर गणेश गोविलकर, त्याचबरोबर आजच्या स्मृती व्याख्यानमालेचे प्रायोजक गोगटे बंधू व उपस्थित आपल्या सर्वांचं वसंत व्याख्यानमालेतर्फे मी स्वागत करते. डॉक्टर श्री गणेश गोविलकर सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, लेखक, निसर्ग उपचार तज्ज्ञ व त्याचबरोबर वृत्तपत्रातील स्तंभ लेखक आहेत. बॉईजटाऊन पब्लिक स्कूल नाशिकमध्ये तब्बल 33 वर्षांहून अधिक काळ त्यांनी मराठी व हिंदी भाषेचे शिक्षक म्हणून काम केले. त्याचबरोबर NCC अधिकारी म्हणून 24 वर्ष कार्य केले. सर, या 24 वर्षामध्ये NCC विषयासारख्या आपण कितीतरी भारतीय मातेची सेवा करण्यासाठी अनेक वीर आपण देशाला दिलेले आहे. कारण NCCचं कार्य सोपं नाही आहे आणि 24 वर्ष मुलांमध्ये कडक शिस्त निर्माण त्यांनी केलेली आहे. दैनिक गावकरी, दैनिक देशदूत यासारख्या स्थानिक मराठी वृत्तपत्रामध्ये 150हून अधिक त्यांनी कथा लिहिलेल्या आहेत. स्थानिक रेडिओ स्टेशनवर अनेक व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. तसेच विविध विषयांवर शाळा महाविद्यालयांमध्येही व्याख्यान दिलेली आहेत. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. तसेच नाशिकच्या लायन्स क्लब,
नवरचना विद्यालय, नवजीवन पब्लिक स्कूलने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. सरदार भगतसिंग या पुस्तकासाठी महाराष्ट्र शासनाचा बालसाहित्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. विनोबा भावे नेहमीच म्हणतात, शिक्षक कभी साधारण नहीं होता, प्रलय और निर्माण उसके गोद में खिलते. याचं प्रत्यय म्हणजे गोविलकर सर. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती. तेही अतिशय शिक्षण तज्ज्ञ होते. फार मोठी शैक्षणिक क्रांती त्यांनी केली. त्यांनी कुठल्याही शैक्षणिक संस्था काढल्या नाही, पण ते कवी, नाटककार, निबंधकार, पत्रलेखक, इतिहासकार, व्याकरणकार, कादंबरीकार, शाहीर अशा विविध त्यांनी भूमिका वटवून समाजामध्ये शैक्षणिक याच्यामध्ये जी क्रांती केली त्याला तोड नाही. सर, परत आपलं एकदा व्याख्यानमालेतर्फे सहर्ष स्वागत. धन्यवाद. मी डॉक्टर विकास गोगटे यांना विनंती करतो, आपण गोविलकर सरांचा सत्कार करावा. व्याख्यानमालेचे सेक्रेटरी हेमंत देवरे यांना विनंती करतो, आपण विवेक गोगटे यांचा स्मृतिचिन्ह देऊन व्याख्यानमालेच्या वतीनं सत्कार करा. या व्याख्यानानंतर या ठिकाणी मेलोडियस कराओके क्लब प्रस्तुत गाण्यांचा कार्यक्रम होईल. रिमेंबरिंग रफी साहेब हा कार्यक्रम सादर करतील उदय पाटील, सुधीर पाटील, गुलाब वाघ, सागर तिवारी, संगीता दुसाने, पौर्णिमा गुप्ता आणि रितेश पाटील. या ठिकाणी आता प्राध्यापक डॉक्टर गणेश गोविलकर हे आपल्याशी संवाद साधतील. त्यांचा विषयही अतिशय वेगळा आहे. मरिता मारिता मरेतो झुंजेनं, सावरकरांच्या जीवनगाथेवरील हे व्याख्यान आपल्याला सर्वांना निश्चितपणे आवडेल. धन्यवाद. त्याग, तपश्चर्या आणि या गोष्टींमुळे सावरकरांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्यासारखं जीवन जगणंच खूप अवघड आहे. जीवनाचा कणकण आणि क्षणक्षण ज्यांनी देशासाठी अर्पण केला ते सावरकर. आणि ह्या सावरकरांची विशेष गोष्टी आज आपण ऐकणार आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर शिकायला गेलेले असताना लंडनमध्ये होते आणि व्हिक्टोरिया स्टेशनवरती ट्रेनने आले. ट्रेनने उतरताच बाजूला उभे असलेले ब्रिटिश पोलीस तत्परतेने समोर आले आणि सावरकरांना चारी बाजूंनी घेरले आणि सांगितलं की तुम्हाला आम्ही अरेस्ट केलेलं आहे. सावरकर LLB झालेले होते, त्यामुळे त्यांना कायद्याचं ज्ञान होतं. त्यांनी सांगितलं वॉरंट दाखवा. पोलिसांनी वॉरंट दाखवलं आणि दुसराही शब्द सांगितला, सावरकर फक्त लंडनमध्येच नाही तर भारतामध्ये सुद्धा वॉरंट तुमच्या नावाचं निघालेलं आहे. दोन्ही वॉरंट एकाच वेळेला निघालेला हा एकमेव स्वातंत्र्य सैनिक, हा एकमेव देशभक्त की जो एकाच वेळेला 2 वॉरंट निघालेले या माणसाचे. त्यांना पकडून नेण्यात आलं. त्यांच्यावरती केस चालली. 4 महिन्यानंतर ते देशद्रोही आहे असं म्हणून जाहीर करण्यात आलं आणि त्यांना घेऊन आले. किनाऱ्यावरती बोट आलेली होती. मोर्या नावाची बोट उभी होती. त्या बोटीमध्ये ह्या सावरकरांना चढवण्यात आलं. हा अत्यंत भयानक माणूस आहे अशी कल्पना सगळ्यांना देऊन ठेवलेली होती. मोर्या बोटीत बसवलं गेलं. चारही बाजूला पोलीस बंदोबस्त होता
आणि 2 स्पेशल ऑफिसर त्याच्या रक्षणासाठी ठेवले होते, लक्ष ठेवायला ठेवले होते. एकाचं नाव होतं पार्कर आणि दुसऱ्याचं नाव होतं पॉवर. हे दोघंही इंग्लिश बलदंड पोलीस शेजारी बसून होते. न जाणो ह्यांनी काही गडबड केली तर. सर्वजण सतर्कतेने बसलेले आहेत आणि सावरकरांकडे बघतायत. बोट पुढे पुढे चालले आहे. सावरकरांचे विचार सुरू झाले. आपल्याला देशद्रोही ठरवलेलं आहे, म्हणजे पुढची शिक्षा काय होणार याची कल्पना त्यांना येऊन गेलेली होती. आणि त्यामुळे ह्या सावरकरांना बोटीच्या वरती असलेल्या डेकवरती फिरायला नेत असत थोडा वेळ. आणि डेकवर फिरताना सावरकरांचं लक्ष पाण्याकडे गेलंय. बस एकच उपाय, ह्यांच्या हातावर तुरी द्यायची आणि पसार व्हायचं. मनात विचार पक्का झाला. योजना सुरू झाली. कसं पळायचं, कुठून पळायचं, काय करायचं, योजना सुरू. आणि मग बोटीमध्ये आल्यानंतर हे दोन्हीही मोठे शिपाई त्यांना रात्रीसुद्धा आपल्या मध्ये झोपायला ठेवायचे. एका बाजूला एक पोलीस, दुसऱ्या बाजूला दुसरा पोलीस. का? रात्री हा पळून गेला तर काय करता. इतकी दहशत. हे झोपेतून उठले तरी खडबडून बघायचे आणि पाहायचे, अरे सावरकर आहे ना. सावरकरांच्या बाजूला हात बांधून ठेवलेला असायचा. एवढी दहशत असलेला एकमेव क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर. सावरकरांनी सगळं बघून ठेवलं. हात मोकळे केव्हा असतात याची योजना केली. आणि ती योजना अशी की संडासला जातानाच फक्त हात मोकळे असायचे, बाकी दिवसभर ते कैदीच असायचे. आणि मग सकाळ झाली. 7 तारीख ओलांडली. 8 तारखेला पलायनाचा कार्यक्रम पक्का झाला आहे. आणि मग सावरकरांनी शिपायांना सांगितलं, मला संडासला जायचं आहे. ते 2 जण त्याच्याबरोबर आले. आज तागायत त्यांना असं कधी आढळलेलं नव्हतं. ते आज ते पाहणार होते. दरवाजापाशी येऊन उभे राहिले. सावरकरांना आतमध्ये सोडण्यात आलं. सावरकरांनी आतमध्ये असलेली कडी लावली. त्या ठिकाणी असलेला गोल छेद काचेचा दरवाजाला होता तो. त्याच्यावर आपला ओव्हरकोट लावला, जेणेकरून बाहेरच्या माणसाला, शिपायाला आत काय चालले ते कळू नये. क्षणामध्ये पोर्ट होल असतं, एक गोल असतो, त्याच्याकडे त्यांनी बघितलं. आदल्या दिवशीच त्यांनी त्याचं माप घेऊन ठेवलं होतं की माझी छाती जाईल का एवढ्या भोकातून, चिंचोळ्या भोकातून जाईल का. त्याच्यावरती होती काच. सावरकरांनी एक उडी मारली, वरती उभे राहिले. हे सगळं करण्याआधी त्यांनी त्या ठिकाणी असलेला पाण्याचा नळ उघडून दिला. पाणी वाजायला लागलं. शिपायांना काही त्या पाण्याशी घेणं देणं नव्हतं. बाहेर येस्तोर बाहेर उभं राहणं एवढंच काम त्यांच्याकडे होतं. पाणी वाहू लागलं. सावरकरांनी आपल्या अंगाला साबण लावून घेतला. अंगावरचे कपडे बूट काढून ठेवले आणि साबण लावून घेतला. कारण त्यांना माहिती होतं की त्या पोर्ट होलमधून आपली 36 इंचाची छाती जाणार नाही. आणि साधारणपणे 1 ते 1.25 मीटरचा 1.25 फुटाचा तो फक्त एक पोर्ट होल होता. त्याच्यातून आपली छाती घालायची आहे. सावरकर वरती गेले, टुणकन उडी मारली आणि ती पोर्ट होलची जी काच होती ती फोडले. जितकी फुटली तितकी फुटली. वेळ नव्हता. अधिक वेळ झाला तर आपल्याला बाहेरून पकडलं जाईल. उडी मारली काठाला धरून आणि त्या भोकामधून आपलं शरीर संकुचित करून पटापट त्या भोकामधून शरीर बाहेर काढायला सुरुवात झाली. बाहेर निघत नव्हतं शरीर, घासलं जात होतं. पोर्ट होलच्या काचा त्यांचं शरीर चिरत होतं, त्याच्यातून रक्त वाहत होतं. अशा परिस्थितीमध्ये या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या छेदामधून, त्या पोर्ट होलच्या भोकामधून बाहेर बघितलं.
समुद्राचं पाणीच पाणी. सागराकडे बघतायत आणि म्हणतायत, काय म्हणतायत, हे सागरा मला तू किनाऱ्यापर्यंत घेऊन जा, बाकी मी पुढचं पाहतो. जलामध्ये असलेल्या जलचरांना म्हणतायत, मला खाऊ नका, मला स्वातंत्र्यासाठी लढायचंय, मला सोडा. जलदेवतेला प्रार्थना करतायत, हे जलदेवता तू माझं एवढं काम कर, बस बाकी मला हिम्मत आहे. ह्या सगळ्यांची प्रार्थना केली, मनात वंदे मातरम म्हटलं आणि त्या पोर्ट होलमधून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी एक सूर मारला आणि तो पाण्यामध्ये धाडकन पडला. पाणी वर उडालं आणि ते पोहू लागले, झपाझप पोहू लागले फ्रान्सच्या किनाऱ्याकडे. फ्रान्सच्या किनाऱ्याकडे यांची गती चाललेली आहे आणि वरती असलेला, डेकवर असलेला पहारेकरी पोलीस, त्याला कळलं की अरे धप्प आवाज झालाय, नक्की काहीतरी गडबड आहे. त्यांनी इशारे केले, हॉर्न वाजवले, बाकीच्यांना समजलं की काहीतरी गडबड झालेली आहे. डेकवरील पहारेकऱ्याने धडाधड गोळ्या मारायला सुरुवात केली. सावरकर पुढे पोहोच चाललेत आणि गोळ्या मागोमाग घेत आहेत. बघा, मृत्यूशी झुंज, मृत्यूशी झुंज. कोणत्या वेळेला गोळी लागेल आणि पाण्यात डुबायची वेळ येईल याची खात्री नव्हती. बलिदानासाठी तयार. म्हणून सावरकरांना मृत्युंजय म्हणतात. येऊ दे मृत्यू पाठीमागून, मी घाबरणार नाही, कारण माझं ध्येय निश्चित आहे आणि त्या ध्येयासाठी मी चाललेलं आहे. सावरकर पोहोच चाललेत आणि पाठीमागून बंदुकीचा आणि गोळ्यांचा वर्षाव होतोय. बोटीमध्ये असलेल्या पोलिसांची धावपळ सुरू झाली. सगळेजण घाबरले की अरे हा पळालाच कसा, इतक्या बंदोबस्त असताना पळतो. त्यांनी छोटी मोटरबोट काढले. इकडे सावरकर 150 फूट झपझप पोहत पोहत चाललेत. पोहत पोहत जाऊन ते किनाऱ्यावर पोचले. किनारा 18 फूट उंचीची भिंत होती. ती भिंत पार करून पलीकडे गेलं तर तुम्हाला फ्रान्सचा किनारा लागणार आहे. भिंतीजवळ पोचलेत. इतकी भिंत चढायची कशी, 18 फूट भिंत चढायची कशी. त्यांनी बघितलं तिथे एक साखळी लटकत होती आणि ती साखळी त्याला वरदान ठरली. सावरकरांनी पुढे होऊन ती साखळी पकडली आणि सावरकर त्या साखळीला धरून भराभर चढायला लागले. चढता चढता अर्ध चढून गेल्यानंतर सावरकरांचा दमछाक झाली आणि हाताला असलेल्या तेलामुळे साखळी सुटली आणि हा स्वातंत्र्यवीर पुन्हा एकदा पाण्यामध्ये धाडकन कोसळला. पाठीमागून येणाऱ्या पोलिसांच्या मोटरबोट मध्ये बसलेले सैनिक पोलीस, त्यांना हायसं वाटलं आता काही हा सुटत नाही माझ्या हातून. पण तेवढ्यात सावरकरांनी हात पुसले अंगाला आणि पुन्हा साखळी पकडली आणि सप 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 चढत फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर पोचले आणि त्यांनी हिम्मत दाखवली पुढे पळण्याची. सावरकर निघाले. वेड्यासारखे रस्त्यांनी पळतायत. लोक वेडा म्हणत होते, अरे हा काय पळतोय, अरे अंगावर कपडे अर्धवट, अंगावरून पाणी सांडतंय, ओले कपडे, शरीरामधून रक्त गळते, रक्त बंबाळ झालेला हा पळतोय का रस्त्यानी. सगळेजण बघतायत, चोर 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 चोर. तेवढ्यात पाठीमागून आवाज येऊ लागले, चोर 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 चोर, पकडा पकडा त्याला पकडा. कोण ओरडत होतं? पोलीस. तोपर्यंत ब्रिटिश पोलीस आपल्या मोटरबोटने पोचलेत आणि वरती आलेत आणि त्याच्या मागे ओरडत पळत आहेत. सावरकर पुढे आणि पोलीस मागे. 300 यार्ड सावरकर पळाले. 300 यार्ड. विचार करा तुम्ही, किती हिम्मत असते माणसाच्या अंगामध्ये. तो एकदा पेटला की पेटलाच समजतात, पण देशभक्तीसाठी पेटलाय. पैसे घेऊन चोऱ्या करून पळणारा नाही. देशभक्तीसाठी, स्वातंत्र्यासाठी मी अजून लढेन, मारिता मारिता मरे तो झुंजेन,
ही वृत्ती त्यांच्यामध्ये आपल्याला इकडे दिसते. सावरकर पुढे गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या फ्रेंच पोलिसांना जाऊन भेटले. रस्त्यातच उभे होते. त्यांना म्हणाले, माझी एक मदत करा, मला तुम्ही ताब्यात घ्या, मला ताब्यात घ्या तुम्ही. एक तर त्यांची फ्रेंच भाषा यांना समजत नव्हती, हे इंग्लिश बोलत होते, त्यांना समजत नव्हतं. ते वारंवार सांगत होते, मला अटक करा, मला अटक करा. एवढं होईपर्यंत ब्रिटिश पोलीस पोचले तिथे. त्यांनी फ्रेंच पोलिसांना समजून सांगितलं की आमचा कैदी आहे, सोडा त्याला. सोडेनात. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही सोडा. आणि हळूच खिशात हात घातला स्वतःच्या आणि चांदीची नाणी काढली बाहेर आणि त्या पोलिसाच्या हातावरती ठेवली आणि सांगितलं, लिव्ह हिम, ही इज आवर प्रिझनर. आम्ही ह्याला घेऊन चाललेले आहेत, तुम्ही मागे जा, हा आमचा कैदी आहे. ब्रिटिश पोलिसांनी सोडून दिलं. सावरकरांना पकडून ह्या पोलिसांनी मारत मारत, शिव्या देत देत पुन्हा बोटीवर आणलंय. बोटीत बसवलं आणि मोऱ्या बोटीवरती परत आणलं आणि आत आणल्यानंतर बेदम मारायला सुरुवात झाली. सावरकर म्हणाले, थांबा. त्यांचा तो करारी आवाज ऐकून पोलीस सुद्धा घाबरले. थांबा, खबरदार, पुढे आल तर खांडोळे ओढून टाकीन. पोलीस म्हणाले, अद्याप तो गरीब गाईसारखा वागत होता आणि आज एकदम कसं काय संचार भरले याच्यामध्ये. खबरदार, पुढे याल तर खांडोळ्या उडवीन. मी घरून निघालो त्यावेळेलाच माझ्या डोक्याला कफन बांधून निघालेलो आहे. घरावर तुळशी पत्र ठेवून निघालेलं या भारतभूमीच्या स्वतंत्रतेसाठी. जर आता मला कोणी माराल तर मी 1-2 जणांचे बळी घेतल्याशिवाय राहणार नाही. सावरकरांचा तो अवतार, सावरकरांचा तो जोश बघून ते ब्रिटिश पोलीस सुद्धा घाबरून गप बसले. सावरकरांचा इथे पहिली उडीचा कार्यक्रम, ही जगप्रसिद्ध उडी झाली. आज तागत एकाही स्वातंत्र्य सैनिकांनी अशा प्रकारची समुद्रामध्ये आणि स्वातंत्र्यासाठी म्हणून उडी मारलेली अख्ख्या जगात उदाहरण नाही. म्हणून सावरकरांची ही जगप्रसिद्ध उडी सगळ्यांना आनंद देणारी ठरली. सावरकरांनी इकडे उडी मारले, तिथून त्यांना पुन्हा बोटीवर आणून पुन्हा भारताच्या दृष्टीने बोट निघाली. मध्ये ही केस सावरकर फ्रेंच पोलीस, इंग्लिश पोलीस यांची केस झाली आणि फ्रेंच कोर्टामध्ये हे सिद्ध झालं की फ्रान्सच्या किनाऱ्यावर आलेला माणूस, याला नियम फ्रान्सचे लागतील, इंग्लिश लोकांचे लागणार नाहीत. कैदी तुमचा असला तरी तो आमच्या हद्दीत आहे, आमच्या नियमाप्रमाणे आम्ही त्याला पनिशमेंट करू. पहिला नियम लागला. दुसरं काय झालं, ज्या पोलिसांनी त्याला सहकार्य केलं सोडायला, त्याला कामावरून कमी करण्यात आलं की फ्रान्सचे नियम तू मोडलेस, तू त्या सावरकरला त्यांच्या हातात दिलंस, हा ही तुझी चूक आहे, तुला नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे. तिसरी गोष्ट झाली काय, तिथे असं सिद्ध झालं की हे फ्रान्सचं राज्य, इथे यांचेच नियम चालणार. पार्लमेंटमध्ये विषय निघाला फ्रान्सच्या. त्यावेळेला तिथल्या पंतप्रधान बिया यांना पार्लमेंटला तोंड देता आलं नाही आणि त्यामुळे बिया यांना, पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागला. 3 दिवसात राजीनामा द्यायला लावला. सांगा, कोणत्या स्वातंत्र्यवीराच्या कामामुळे पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागला? हे एकमेव उदाहरण आपल्याला दिसेल की ज्यांनी आपल्या युक्तीने आणि शक्तीने फ्रान्सला आणि ब्रिटिश सरकारला दोघांनी एकाच वेळी चित केलेलं आहे. यांची थोडीशी गल्लत झाली. काय ती? मॅडम कामा
आणि अय्यर हे स्वातंत्र्य सेनानीच होते. हे गाडी घेऊन फ्रान्सच्या किनाऱ्यावर येणार होते आणि त्या गाडीमध्ये बसून सावरकर तिथून पसार होणार होते फ्रान्समध्ये. पण दुर्दैव त्यांची गाडी येण्यासाठी 5-10 मिनटं उशीर झाला आणि सर्व भविष्य बदलून गेलं. भारताचं भविष्य बदललं आणि त्याचबरोबर सावरकरांचंही भविष्य बदलून गेलं. कारण त्यांना पुकारत होती कैद, त्यांना पुकारत होती जन्मठेप, त्यांना पुकारत होती काळा पाण्याची शिक्षा आणि एक थोर वैभव इतिहास. सावरकरांना बोटीनी भारतात आणण्यात आलं. सावरकरांवरती केसेस चालवले गेले आणि त्याच्यात त्यांना सांगितलं की तुम्ही दोषी आहात, देशद्रोह केलाय तुम्ही, म्हणून तुम्हाला आता जन्मठेपीची शिक्षा देण्यात येते आहे. एकच नाही, 2 जन्मठेपी दिलेल्या आहेत. बरं, न्यायाप्रमाणे 2 जन्मठेपी असतील तर एकच जन्मठेप भोगायची असते. 25 वर्ष आणि 25 वर्ष, टोटल 50 वर्षाची जन्मठेप. अशा 2 जन्मठेपी घेतलेला हा एकमेव स्वातंत्र्य सैनिक, वीर पुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर. ह्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 2 जन्मठेपी मिळाल्यानंतर सुद्धा कोणतीही तक्रार केली नाही. भारत मातेसाठी मी 2 जन्मठेपी स्वीकारायला तयार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशा 2 जन्मठेपी मिळाल्या आणि त्यांनी ठरवलं, ठीक आहे, हेही सोसेन, ह्या मातृभूमीसाठी मी हेही सोसेन, ज्यामुळे इंग्रज खिळखिळे होतील, पराभूत होतील, अशी कुठली गोष्ट असो त्याच्यासाठी मी सारं सहन करायला तयार आहे. सावरकरांमध्ये एवढी उर्मी, एवढा द्वेष, एवढा पराक्रम आला कुठून, हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. कशामुळे एवढं झालो? त्यांचे बालपण बघितलं असता, वय वर्ष 15, त्यावेळेला प्लेगाची साथ होती आणि प्लेगाची साथ असल्यामुळे लोक धडाधड मरत होते. आणि हा प्लेग नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून एक रांड साहेब आणून ठेवला, रँड, ब्रिटिश माणूस. आणि त्यांनी सगळ्यांना आदेश दिला. काय आदेश दिला? सगळे रोगी बाहेर काढून टाका, सगळे रोगी शोधून बाहेर काढून टाका घरातून. शिपायांना काय, धडाधड घरात घुसत गेले आणि एकेकाला उचलून बाहेर आणायचं, तपासायचं, नाही ना आज जा, आहे रोगी, हो बाहेर. धडधड लोकांना काढत गेले. स्वयंपाकघरात घुसायचं, देवघरात घुसायचं, तिथल्या गाद्या उस्तरून टाकायच्या, रोगी आहे, हो बाहेर. रोगी असलेले लोक बाहेर हुसकून देण्यात येत होते. त्यांचं बोलणंही ऐकत नव्हते. नियम एकच, रोगी दिसला की बाहेर काढा. आणि तपासणी करताना तिथल्या नागरिकांना विवस्त्र करून तपासणी करायचे, लेडीजसुद्धा सोडायचे नाही, विवस्त्र करायचं आणि चेकिंग करायचं. एवढंच नाही तर काही पोलिसांनी बलात्कार केले. हे सगळं समाज डोळे उघडे ठेवून पाहत होता. या सगळ्या गोष्टीची चीड आली ते 2-3 माणसांना, आणि ते होते स्वातंत्र्यवीर, ते सुद्धा क्रांतिकारकच, दामोदर चाफेकर, बंधू बाळकृष्ण चाफेकर, विनायक चाफेकर. तिघही बंधू आणि तिघांच्या मनात एकच प्रेरणा, या रँडलाच खलास करावं. आमची बेइज्जती करतो, आम्हाला नाहक अपमान करतो, आता थांब, तुझंच शेवट आणतो. तिघही जण तयार झाले. रँडचा एक कार्यक्रम होता. रँड तिथे गेला. रात्री कार्यक्रम चालला. सर्वजणांनी खाल्लं पिल्लं, मजा केली, म्युझिक ऐकलं, सगळं झालं. आणि रँड आता आपल्या बग्गीत बसून निघालाय. इकडे हे तिघही वीर दबा धरून बसलेले आहेत. आपल्या पिस्तुलांवरती, ट्रिगरवरती बोटं ठेवलेली आहेत. सांगतायत पिस्तुलांना, आज तुझी खरी करामत आहे. जर तू नीट चालली नाहीस तर आज माझ्या पायाखाली तू तुडवली जाशील. बरोबर चाल. बंदुकीला सुद्धा ज्यांनी आपला धाक दाखवला असे चाफेकर बंधू एका कॉर्नरला लपलेले आहेत.
आणि गणेश खिंडीमधून 2-3 बिग्गी एकामागोमाग घेत आहेत. बाळकृष्णाने पिस्तूल घेतली. पहिली बग्गी आली. त्यांना वाटलं होतं की पहिल्या बग्गीमध्येच रँड असणार. बाळकृष्ण चाफेकरनी आपली पिस्तूल काढली, नेम धरला आणि धाड धाड गोळ्या झाडल्या. गोळ्या बरोबर लागल्या. पण तिथे होता आयस्टॉ नावाचा ब्रिटिश अधिकारी. गोळ्या लागल्या, तो तिथेच पडला. पण दामोदर चाफेकरच्या लक्षात आलं की अरे हा आपला रँड साहेब नाहीच आहे. चाफेकरांनी लगेच आपली पिस्तूल काढली आणि बग्गीत चढून गणेश खिंडीचा आजूबाजूचा भाग त्यावेळेला जंगलाचा होता, अंधेरा होता, आणि बग्गीमध्ये चढले आणि धडाधड गोळ्या मारल्या. रँड खलास झाला. मनातली आग होती, अपमानाची जनक्षोभ होता, तो या गोळ्यांनी प्रदर्शित झाला आणि रँड खलास झाला. आणि हे सगळं पेपरला छापून आले. छापून येता क्षणी पोलिसांना आदेश दिले गेले, कोण आहे त्याला धरून आणा. कोण आहे हे कुठून आले, आपल्या देशातले आहेत का परदेशातले का कुठले, पकडा यांना. सगळा शोध सुरू झाला. कोणाला काही सापडेना. शेवटी तुम्हाला माहिती आहे, मोह हा फार वाईट. यांनी बक्षीस जाहीर केलं. 20,000 रुपयाचं बक्षीस त्या काळामध्ये लावलंय. कोणाला पकडाला? चाफेकर बंधूंना पकडाला. मध्ये अजून एक घटना झाली. चाफेकरांना पकडण्यासाठी 20,000चं बक्षीस लावलेलं आहे. गद्दार, फितूर ही माणसं तर दर काळात असतात. शिवाजीच्या काळातही होती, आताच्याही काळात आहे, आणि चाफेकरांच्या काळातही होती. द्रविड बंधू हे 20,000च्या मोहाला बळी पडले आणि त्यांनी सांगून टाकलं, चाफेकर बंधू कुठे आहेत. बस चाफेकर बंधू तिसरे विनायक. त्या विनायक चाफेकरांनी रानडेंना बरोबर घेतलं आणि सांगितलं, या बातमी देणाऱ्या माणसाला आता आपण खलास केलं पाहिजे. तिघही जण गेले. 2 जण लपून बसले, एक मागं राहिला. आणि विनायक चाफेकरनी धडाधड गोळ्या मारल्या आणि ज्यांनी पत्ता दिलेला होता त्याला गोळ्या घालून ठार केला. पण या गडबडीमध्ये ते पण पकडले गेले. तिघही सावरकर बंधूंना एका वेळेला फाशी देण्यात आली. तिघांना एका वेळेला फाशी देण्यात आलं. तिघही एकाच वेळेला फाशीवर लटकले. वंदे मातरम, भारत माता की जय अशा त्यांनी घोषणा दिल्यात. आणि त्यांचे पण चित्र आणि त्याचा सगळं वर्णन पेपरमध्ये छापून आलेलं होतं. 15 वर्षाच्या सावरकरांना हे वृत्तपत्र हातात पडलेलं आहे. ते वृत्तपत्र वाचता त्यांचे डोळे भाविक झालेले आहेत आणि त्या पेपरावरती त्यांचे अश्रूच गळत आहेत. पण हे अश्रू दुःखाचे पण आहेत आणि प्रतिशोधाचे पण आहेत. ते तिथून रात्री आपल्या देवघरात गेले आणि देवघरामध्ये गेल्यानंतर देवासमोर बसलेत. रणरागिणी देवी उभी आहे. तिच्या पायाखाली महिषासूर आहे, त्याला त्यांनी खलास केलेला आहे. अशी ती देवी, अष्टभुजा देवी उभी आहे. तिच्यासमोर जाऊन बसले आणि त्यांनी ज्योत मोठी केली. ज्योत मोठी करताच देवी चमकली आणि त्यांना देवीचा इतिहास आठवला. देवीचा इतिहास. देवी आली कुठून त्यांच्या घरात? कुठून आली देवी? सावरकरांचे आजोबा जागीरदार होते आणि एक दिवस रात्री
लुटारू लोक आले आणि सावरकरांच्या घरावरती, आजोबांच्या घरावरती त्यांनी हल्ला केला. लूट करण्यासाठी हल्ला केला. हल्ल्यात काय झालं, जसं जहागीरदारांना कळलं, आजोबांना कळलं की गडबड आहे, ते आपली तलवार घेऊन बाहेर आले. आपल्याला सांगा बरं, आपल्या घरी कोणी जर आला तर आपण काय करू? आतली कडी त्याच्या आतली कडी लावू. ह्यांनी तलवार काढली आणि ते तलवार घेऊन बाहेर आले आणि तलवारीच्या बळावरती समोर असलेल्या लुटारूंबरोबर त्यांनी युद्ध केलं. युद्ध किती केलं? लुटारू लोक पळून गेले आणि त्यांनी कुठून लुटून आणलेलं जे काय सामान होतं ते तिथे पडलं, खाली टाकून दिलं आणि ते पसार झाले जीव घेऊन. त्यावेळेस ती लूट पाहिली, त्यावेळेस लक्षात आलं काय, त्याच्यात ही देवी त्यांना मिळालेली आहे. ती देवी त्यांनी आपल्या घरात ठेवलेली आहे. त्या देवीसमोर त्यांनी फुलं वाहिली, देवीची प्रार्थना केली. हे देवी, मला चांगलं रूप दे, रूपम देही, जयम देही, मला जय दे, यश दे आणि याचबरोबर आरोग्य दे, मला सौख्य दे, सुख दे. कशात? भारत मातेची सेवा करण्यासाठी मला आरोग्य पाहिजे. मला सौष्ठव परीक्षेमध्ये पहिला नंबर येण्यासाठी आरोग्य नको आहे. भारतभूमीची सेवा करताना जी ताकद लागेल त्याच्यासाठी मला हे सगळं दे. आणि हे सगळं म्हटल्यानंतर सावरकरांचं हे झाले, असा विचार त्यांनी केला. आणि या ठिकाणी आपल्याला दिसतं, या देवीसमोर त्यांनी प्रतिज्ञा केली आहे. काय प्रतिज्ञा? प्रतिज्ञा कशासाठी केली? आणि चाफेकरांचं कार्य पुढे कोण चालवणार? दुसऱ्यांनी चालवावं. शिवाजी कुठे यावा? दुसऱ्याच्या घरी यावा. सावरकर म्हणाले, नाही, चाफेकरांचं कार्य मी स्वतः चालवेन, मी स्वतःच चालवेन. इतरांना सांगणार नाही आहे की तुम्ही कार्य चालवा, तुम्ही असं करा. आपल्याला नेते लोक भरपूर माहिती आहेत, तुम्ही असं करा. पण यांनी सांगितलं हे कार्य मी स्वतः चालवेन. आणि त्यांनी ते लक्षात ठेवलं आणि पुढे कार्य सुरू झालेलं आहे. आता प्रश्न बघा, असा तरतरीत 15 वर्षाच्या मुलाने समोर प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? भारताच्या स्वातंत्र्यासाठी, भारताच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारेन आणि शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजेन. ही त्यांची प्रार्थना नाही, ही त्यांची प्रतिज्ञा आहे. काय? मी देशासाठी मरायला तयार आहे. आहे का ही प्रेरणा आमच्यामध्ये? आम्ही 1 तास तरी देशासाठी देतोय का? लोककल्याणासाठी देतोय का? आमच्यामध्ये ती वृत्ती आहे का? नसेल ती सावरकरांकडून घेतली पाहिजे. या सावरकरांनी आपलं शिक्षण, त्यांचा जन्म पहिले बगूरचा आहे, माहितीच आहे. इथे शिक्षण घेतलं. शिक्षण घेऊन ते फर्ग्युसन कॉलेजला पुढे शिकायला गेले. तिथे त्यांनी विदेशी कापडांची होळी मोठ्या जोरदारपणे केली. टिळकांना हा मुलगा आवडला. त्यांनी त्याला आपल्या बरोबर घेतलं. त्यांनी सांगितलं मला बॅरिस्टर व्हायचं आहे. त्याला फॉरेनला पाठवण्यात आलं, लंडनला पाठवण्यात आलं. कामा मॅडमने त्यांना 2000 रुपयाची त्या काळात ती शिष्यवृत्ती दिली आणि हे शिकायला लंडनला गेलेले होते. पण शिक्षण हे एक माध्यम होतं, पण घडवायची होती क्रांतीच. आपल्या इथेच नाही तर ज्यांनी आमच्यावर राज्य केलं त्यांनाच मी अक्कल शिकवेन, त्यांनाच मी कायदा शिकवेन. कायद्याच्या जोरावर आम्हाला तुम्ही दाबता काय? आम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून तुम्ही हे सांगता काय? सावरकरांनी त्याच्यासाठी बॅरिस्टर कोर्सला ॲडमिशन घेतलेली आहे. भारत भवनमध्ये ते राहत आहेत. नुसतं राहून उपयोग नाही. तिथल्या भारतीय लोकांना, विद्यार्थ्यांना ते संघटित करायला लागले. रोज संध्याकाळी ते आपल्या मित्र मेळाव्यामध्ये माहिती देऊ लागले
त्यांच्यात क्रांतीची ज्योत पेटायला लागली. त्यांच्यामध्ये येऊन बसायला लागला मदनलाल धिंगरा. मदनलाल धिंगराला याचे परिणाम खूप व्हायला लागला. मदनलाल धिंगरांनी ठरवलं आणि सांगितलं, सांगा मला बलिदान कधी करायचं, मी बलिदान करायला तयार आहे आपल्या देशासाठी. एक पंजाबी माणूस सावरकरांना म्हणतो, कसं करायचं बलिदान सांगा, कुठे करायचं, कोणासाठी करायचं सांगा, मी माझे बलिदान द्यायला तयार आहे. सावरकर सांगतात, वेळ आली की बलिदान करणाऱ्यालाही समजतं की कुठे करायचं बलिदान. सावरकरांची वाक्य त्याच्या डोक्यात फिरत राहिले. सावरकरांच्या लक्षात आलं केवळ बोलून भाषणं करून उपयोग नाही, यांना घाबरवलं पाहिजे, यांना पळवलं पाहिजे. सावरकरांच्या इथे एक बापट नावाचा मुलगा होता. त्याला सांगितलं, अरे जा शोधून आण, बॉम्बचं स्क्रिप्ट लिहून आण, बॉम्ब कसा बनवायचा ते शोधून आण. त्यांनी ती माहिती गोळा करून आणली. सावरकरांनी त्या इंडियन हाऊसमध्ये वरच्या मजल्यावरती बॉम्ब कसे बनवायचे हे स्वतः केले. त्यांच्या शेजारी मदनलाल धिंगरा बसून बघायचा. खदखदणारं तर रसायन एक दिवस खूप खदखदायला लागलं आणि उतरवण्यासाठी चिमटा नव्हता. मदनलाल धिंगरा म्हणाला, कुठे छानशी शोधताय, थांबा मी उतरवतो. आणि ते गरम झालेलं पात्र त्या रसायनासह मदनलाल धिंगरांनी उचलून खाली ठेवलं आणि सावरकरांचा विश्वास बसला, बलिदानासाठी तयार असलेला हा धिंगरा क्रांतीस योग्य आहे, योग्य माणसाला योग्य काम द्यायला पाहिजे हे सावरकरांनी शोधून ठेवलं. बंदुका मागवल्या, पिस्तुली मागवल्या आणि रेंजवर जाऊन पिस्तुलांनी प्रॅक्टिस केले, बॉम्ब फेकण्याची प्रॅक्टिस करून घेतले. रोज कार्यकर्त्यांना मित्रमेळाव्यामध्ये माहिती द्यायची आहे, क्रांती घडवण्याची प्रेरणा द्यायची आहे. एखादी गोष्ट स्वतः करणं सोपं आहे, पण सगळ्यांकडून करून घेणं कठीण आहे. सावरकरांनी घडवलं. लोकांना काय सांगायचं आहे, इटलीचे क्रांतिकारक यांनी मॅझिनी यांनी मोठं कार्य केलं आहे. त्यांचे 6 खंड होते, आत्मचरित्र लिहिलेलं होतं आणि ते काव्य त्यांनी ते आत्मचरित्र लिहिलं ते सावरकरांनी थोडक्यात लिहून काढलं आणि ते भारतात पाठवलं आणि भारतामध्ये ते प्रिंट करायला सांगितलं. त्यांच्या वहिनींनी आपल्या हातामध्ये असलेल्या बांगड्या विकल्या आणि ते मॅझिनीचं चरित्र सगळीकडे छापून वाटण्यात आलं. बघा त्याच्यात काय होतं, क्रांती कोणासाठी करायची, क्रांती कशी करायची आणि क्रांती करताना क्रांतिकारक कसे निर्माण करायचे याची पूर्ण माहिती त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. यानंतर सावरकरांनी 1857 युद्धाची माहिती सगळी लिहून काढली आणि ती पण भारतात पाठवली छापून घेण्यासाठी. पण बाबाराव सावरकरांकडे पुस्तक आल्याचं कळताच, माहिती आल्याचं कळताच ब्रिटिशांनी तिथे धाड टाकली आणि बाबाराव सावरकरांकडे असलेले कागदपत्र पकडण्यासाठी ते गेले. पण बाबाराव सावरकरांनी आपल्या बाहेर असलेल्या अंगणामध्येच चुपचाप अग्नी पेटवला आणि त्याच्यामध्ये ते सर्व कागदपत्र टाकून दिले. बापटने आणलेले बॉम्ब कसे बनवायचे याची सुद्धा स्क्रिप्ट पकडली जाणार होती. ते स्क्रिप्ट पण त्यांनी तिथून पळवली. 1857चं युद्ध जे झालं त्याची माहिती, त्याला 50 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांनी तिथे मोठा कार्यक्रम घेतला. मदनलाल धिंगरा या धिंगरा माणसाने आपल्या छातीवरती बिल्ला लावून घेतला आणि गौरव 1857चा असा बिल्ला लावून तो फिरायला लागला. सगळे लोक त्याच्या मागे धावायला लागले. काही जणांनी त्याच्यावर ते प्रतिकार केला, हल्ला केला, हे काढा. त्यांनी सांगितलं मी काढणार नाही आणि जास्त माझ्याशी गडबड कराल. त्यांनी खिशात हात घातला आणि त्याच्याजवळ असलेली खंजीर बाहेर काढला आणि खबरदार 1-2 जणांचे बळी घेतल्याशिवाय राहणार नाही. इंग्रज विद्यार्थी पळून गेले. ह्या 2 घटना आपल्याला दिसतात. मदनलाल धिंगराची इतकी शक्ती कुठून आली,
समोर बसलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बुद्धीतून आली. आणि आता पुढचा प्रश्न निर्माण झाला, या शक्तीला वळण दिलं पाहिजे. आणि वळण कसं द्यायचं, कोणत्या ऑफिसरला खलास करायचं? कर्नल वायली, तिथे असलेला हा कर्नल वायली हा तिथला ब्रिटिश, ज्यांनी लोकांना फाशीच्या शिक्षा दिल्या होत्या, अनेकांना उमर कैद दिली होती, त्याच्याविषयी द्वेष होता, त्याला खलास करायचं ठरलं. मदनलाल धिंगरा पुढे निघाला, हॉलमध्ये पोचलाय. समोर पाहिलं, कर्नल वायली समोर येताच त्यांनी आपल्या खिशामधून पिस्तूल काढली आणि बरोबर जवळून जाऊन गोळ्या झाडल्या. कर्नल वायलीच्या अंगावरती धडाधड गोळ्या झाडल्या गेल्या आणि कर्नल वायली सगळ्या इंग्लिश माणसांच्या समोर धाडकन जमिनीवर पडला. मदनलाल धिंगरा पळून गेला नाही किंवा त्यांनी गोळी झाडून घेतली नाही. पोलीस त्याला पकडून घेऊन गेले आणि त्याला फाशीच्या तख्तावर लटकवलं गेलेलं आहे. आणि फाशीच्या तख्तावर जाताना त्याच्यापूर्वी सावरकर त्याला जेलमध्ये भेटायला गेले होते. आणि भेटायला जाताना ते तिथे पोचल्यानंतर त्याच्यासमोर उभं राहून म्हणाले, मदनलाल, मी आज तुझं दर्शन घ्यायला आलेलो आहे, मी आज तुझं दर्शन घ्यायला आलेलो आहे. केवढा मोठेपणा आहे बघा. मदनलाल धिंगरा समोर जाऊन उभे राहून म्हणतात, मी तुझं दर्शन घ्यायला आलेलो आहे का, तर तू आज माझ्या आधी शहीद होणार आहेस. मदनलाल धिंगराचा अशा प्रकारे फाशीची शिक्षा झाली. त्याच वेळेला नाशिकमध्ये जॅक्सन नावाचा पोलीस अधिकारी कलेक्टर होता, त्याचे असेच अनेक अत्याचार चाललेले होते आणि त्यालाही उडवण्याचं निश्चित झालं. जॅक्सनला उडवायचं कसं, तर अनंत कान्हेरे, अभिनव भारत, तिळभांडेश्वर गल्ली इथे असलेला अभिनव भारत त्यावेळेला चळवळीचं केंद्र होतं. तिथून निर्णय झाला की जॅक्सनला उडवायचं. अनंत कान्हेरेने आपल्या खिशामध्ये पिस्तूल घेतली आणि पिस्तूल घेऊन चित्रमंदिर टॉकीज, जुन्या लोकांना आता माहिती असेल, सध्या ते बंद आहे, चित्रमंदिर टॉकीजमध्ये रात्री शारदा नावाचं नाटक होतं आणि त्यावेळेला जॅक्सन तिथे कार्यक्रमाला येणार होता. त्याची बढती होती. तो आल्याबरोबर अनंत कान्हेरे पुढे सरकला आणि समोर बघितलं, नेम चुकायला नको, नेम चुकायला नको. जवळ जाऊन त्याच्या 4 फुटावरून धडाधड गोळ्या झाडल्यात आणि जॅक्सन पण खाली पडला आहे. सभागृहामध्ये आणि चित्रमंदिरमध्ये सगळीकडे धावधाव झाली आणि सगळे बघत राहिले, घाबरले, पळापळ सुरू झाली. जॅक्सनला जॅक्सन खलास झाला आणि अनंत कान्हेरेला अटक झाली आणि अनंत कान्हेरेला सुद्धा फाशीची शिक्षा झाली. या सगळं सांगायचा हेतू काय, सावरकरांनी 1857चं पुस्तक भारतात पाठवण्यासाठी इथून भगतसिंगाला पाठवलं. भगतसिंगाने ते इंग्लिशमध्ये केलं आणि ते इंग्लिशमध्ये करून मग छापलं गेलं. कामाजवळ असलेलं हस्तलिखित 1946 साली त्यांनी सावरकरांना प्रत्यक्ष येऊन दिलं होतं. या सगळ्या गोष्टींमधून ब्रिटिशांनी यांच्यावर आरोप ठेवले की तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही पुस्तकामधून पाठवलेली पिस्तुलं हे सुद्धा पकडली गेली, कारण चतुर्भुज नावाचा जो माणूस होता, ज्यांनी त्या पेट्या आणल्या ज्याच्यात पुस्तकं होती, तोच पकडला गेला आणि ते सांगून टाकलं की सावरकरांनी मला दिलं होतं. सावरकरांच्या विरुद्ध पुरावे मिळाले आणि सावरकरांना 2 जन्मठेपेची शिक्षा झाली आणि ते आले. सावरकरांना अंदमानला पाठवण्यात आलं. तिथे अनेक विविध प्रकारच्या शिक्षा त्यांना देण्यात आलेल्या आहेत. उभी बेडी, आडवी बेडी, स्टँडिंग बेडी, म्हणजे वरती हात असे अटकून ठेवलेले असायचे. दिवस दिवस असंच उभं राहायचं, दिवस दिवस असं पाठीमागे हात बांधून उभं राहायचं. गळ्यामधून पायापर्यंत लोखंडी दांड्या, 2 पायामध्ये आडवी दांडी. अशा परिस्थितीत त्यांना अनेक शिक्षा देण्यात आल्या होत्या.
बारीने तिसऱ्या मजल्यावरील शेवटल्या खोलीत त्यांना ठेवलेलं होतं. अंधारी खोली, दिवा नाही, काही नाही. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये त्यांना तिथे राहावं लागलं आहे. पुष्कळ सांगण्यासारखे आपल्याकडे मर्यादा वेळेची आहे. सावरकरांना अनेक शिक्षा देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यातल्या 3 शिक्षा अतिशय त्रासदायक होत्या. पहिली शिक्षा होती नारळ सोलणे, छिलके काढणे. 60 तरी नारळ सोलून झाले पाहिजेत रोज. आपल्याला 2 नारळ सोलले तर हात लाल होतात. 60 नारळ सोलायची, हात रक्तबंबाळ व्हायची, आणि तरी देखील ते काम झाल्याशिवाय सुटका नव्हती. काथ्याकूट, रोज 1 पाऊंड तंतू काढले पाहिजेत, तेवढं झाल्याशिवाय थांबता येत नव्हतं. एवढं झाल्यानंतर कोलू फिरवायला लागायचा आणि त्या कोलूमधून तेल बाहेर काढायचं. 30 पाऊंड रोज तेल काढल्याशिवाय सुटका नाही. झालं नाही तर रात्री जेवणानंतर पण त्यांना तो कोलू फिरवायला लागायचा. त्यांचं पोट बिघडायचं, शौचालय व्हायची, पुन्हा खाली सोडलं जायचं नाही. खोलीमध्येच एक कुंडी होती छोटी, त्याच्यातच त्यांनी ती शी करायची. सकाळी उठल्यावर आपण आपलीच कुंडी परत धुवून ठेवायची, नाही तर ऑर्डर जो असायचा तो फटके मारायचा. जर जो कोलू फिरवता थकला तर त्याच्या पाठीवरती वेताच्या छड्या मारल्या जायच्या. कशासाठी? काही कमवायचं होतं, नाव कमवायचं होतं, कीर्ती कमवायची होती, काही प्रेमाचा प्रकार होता का? हो, मातृभूमीचं प्रेम. मातृभूमीच्या प्रेमासाठी एवढी शिक्षा सहन करणारा एकमेव क्रांतिकारक शिक्षा सहन केली. एवढं सगळं होत असताना सावरकरांच्या समोर कार्यकर्ते मरताना त्यांनी पाहिले. कोण कार्यकर्ते? आतमध्ये असलेले, काळं पाणी सोसणारे, समोर उभे असलेले रॉय यांनी आपली आत्महत्या करून घेतली. क्षण होईना आत्महत्या केली. त्यानंतर आशुतोष लहारी हा दुसरा क्रांतिकारक, त्यांनी पण आत्महत्या केली. तिसरा एक तिथे होता, त्याला तर तिथे वेड लागलं. तिथे एक वेगळाच प्रकार होता. ज्या कोणाला वेड लागेल त्याला पोलीस भरपूर शॉक द्यायचे. शॉक दिलं ती ओरडायचे. लोकांना, बाजूच्या कैद्यांना समजायचं आपली पण हाल असेच होणार आहे, त्यापेक्षा गप्प राहा. असे हाल होत होत ते जगत होते. आता ह्यांना वाचवण्यासाठी, सावरकरांना वाचवण्यासाठी दुसरा सावरकर आला. कोण दुसरा सावरकर? महाकवी सावरकर. महाकवी सावरकर त्यांना वाचवण्यासाठी आला. त्यांच्यामधल्या असलेले प्रतिभा त्यांना मदत करायला आली. सावरकरांनी आपल्या हातामध्ये खिळे, हातामधल्या असलेल्या बेड्या यांच्या साह्याने भिंतीवरती काव्य लिहायला सुरुवात केली. धडाधड काव्य लिहित गेले. किती ओळी लिहाव्या? अरे, आपले दोन्ही हात असून सुद्धा आपण कधी एवढ्या ओळी लिहिणार नाही. एवढ्या ओळी त्यांनी भिंतीवर लिहिल्या. कागद नाही, पेन नाही, भिंतीवरती लिहिल्या. किती ओळी? 6000 ओळी लिहिल्या. 6000 ओळी लिहिल्या. आणि एवढंच नाही तर त्या ओळी त्यांनी पाठ केल्या. का? लिहायला जागा नाही, पाठ करून ठेवल्या. आणि त्या कविता त्यांनी लक्षात ठेवल्या आणि नंतर पुढे लिहून काढलेल्या आहेत. सगळ्यांना सावरकरांविषयी आदर वाटू लागला की हा माणूस चांगला आहे, हा आपल्यामध्ये असलेले मतभेद मिटवतोय, सगळ्यांना चांगलं जीवन मिळावं म्हणून प्रयत्न करतोय. आणि ह्या सगळ्या प्रकारांमध्ये सर्व कष्ट सोसून यांनी संपूर्ण कार्य केलेलं आहे. यांना 2018 साली 1918 साली पहिले महायुद्ध संपलं आणि त्यावेळेला सर्व सैनिकांना सोडून देण्यात आलं. पण 2च सैनिक सोडले नाही आणि ते 2 सैनिक होते बाबाराव सावरकर आणि तात्या सावरकर. यांना तिथेच ठेवण्यात आलं. बघा किती त्यांच्यावर होणारे अत्याचार पहा. सगळ्यांना सोडले पण या दोघांना सोडलंच नाही. यांना 1921 साली म्हणजेच 3 वर्ष एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. आणि तिथून सोडल्यानंतर त्यांना रत्नागिरीला पाठवलेलं आहे. रत्नागिरीला पाठवण्यासाठी त्यांना 3 अटी घातल्या होत्या. रत्नागिरीमध्ये फिरायचं नाही, रत्नागिरीमध्ये असलेल्या राजकारणामध्ये कुठल्या भाग घ्यायचा नाही आणि रत्नागिरीमध्ये कुठलं भाषण करायचं नाही.
त्यांनी आवडत्या गोष्टी केल्या. तरी सावरकर राहिलेत, तशा पद्धतीत राहिलेत आणि कार्य करत राहिलेत. सावरकरांनी 3 वर्ष जी आहेत ही तिथे काढलेली आहेत. 21 ते 1936 पर्यंत सावरकर फक्त रत्नागिरीत होते. विचार करा, घरावरती नजर कैद होती, नजर कैद. काय करताय, पोलीस पाहत आहेत, पहारा देत आहेत. त्यानंतर त्यांना मुक्त करण्यात आलंय. त्यांनी मग कार्य केलं, पुष्कळ कार्य केलं. थोडक्यात पाहू, सावरकरांनी सप्तबंदी उठवल्या. सप्तबंदी कोणत्या होत्या बंदी? रोटीबंदी, बेटीबंदी, स्पर्शबंदी, वेदबंदी. 4 स्पर्शबंदी तुम्हाला माहितीच आहे, अस्पृश्यता, यांनी त्याला शिवायचं नाही. बेटीबंदी, आपली मुलगी दुसऱ्या धर्मात, आपली मुलगी खालच्या जातीत द्यायची नाही, यांनी सांगितलं हे चूक आहे, बेटीबंदी सोडा. रोटीबंदी म्हणजे काय? दुसऱ्याच्याकडे जेवायचं नाही. मी श्रेष्ठ, तो कनिष्ठ, मी त्याला हात लावणार नाही, मी त्याच्याकडे पाणी पिणार नाही, मी त्याच्याकडे जेवणार नाही, मी कोणीतरी मोठा आहे. त्यांनी हे घालवण्याचा प्रयत्न केला. सिंधुबंदी, परदेशात जायचं नाही. बाटला म्हणायचे, पाप केलं म्हणायचे, विदेशात जाऊन आला पाप केलं त्याला शिवू नका. सिंधुबंदी, बाहेर जायचं नाही. अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या. आणि धर्म शुद्धीबंदी, कोणाला शुद्ध करायचं नाही. समजा एखादा परिवर्तन होऊन गेलेला असेल दुसऱ्या धर्मात, तर त्याला शुद्ध करून पुन्हा हिंदू जातीत घ्या ना. त्यांनी सोपी युक्ती काढली. तुळस द्यायची त्याच्या हातामध्ये आणि त्याला रामनाम म्हणायला लावायचं, शुद्धी झाली. अशा पद्धतीने सावरकरांनी ह्या 7 बंदी तोडल्या. विज्ञान निष्ठा ठेवली आणि त्यांनी सांगितलं की अंधश्रद्धा नको, अस्पृश्यता नको, आणि मी हिंदू आहे आणि मला याचा अभिमान आहे. ही चळवळ स्वातंत्र्य सावरकरांनी उभी केली आणि म्हणून आज आपण इथे बसलेलो आहोत. नाही तर एव्हा ना आपल्याला कोणीच दिसले नसतं. आपण हिंदू मी आहे आणि हिंदूचा मला अभिमान आहे. हिंदू कोण? ज्याने भारतभूमीला मातृभूमी पितृभूमी मानलंय तो हिंदू. ज्यांनी गंगासागरमध्ये स्नान केलंय तो हिंदू. जो नद्यांना मानतो तो हिंदू, हिमालयाला मानतो तो हिंदू, आणि भारत मातेसाठी मराला जो तयार आहे तो हिंदू. सोपी व्याख्या सांगून टाकली. त्यामुळे प्रश्नच उरला नाही. सावरकरांनी हिंदुत्व टिकवलं. सावरकरांनी हिंदूंना इज्जत दिली. सावरकरांनी हिंदूंची अस्मिता वाढवली. सावरकरांनी हिंदूंसाठी प्राण मोजले. सावरकरांना पण एक महत्त्वाची गोष्ट आड आली. 1946 साली महात्मा गांधीजींचा खून झाला आणि खून झाल्यानंतर सावरकरांना पुन्हा स्वतंत्र भारतामध्ये 2 वर्ष जेलमध्ये ठेवण्यात आले. 2 वर्ष जेलमध्ये, स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा सावरकरांना 2 वर्ष जेल भोगावी लागलेली आहे. का? डेंजरस. हिंदूंची सुद्धा दहशत असली पाहिजे. आज काय झाले? कोणी येतो आणि टपली मारून जातो. हे काय, हा काय करणार आहे? चल फुट. त्यांनी सांगितलं चल फुटवाल्याचा हात कापून टाका. एक थोबाडीत मारली म्हणून एका गालावरती वळ उठले म्हणून घाबरून जाऊन दुसरा गाल पुढे करण्याची वेळ संपली. अहो, समोरचा माणूस जर तुमची मानच कापून टाकणार असेल तर तुम्ही दुसरी मान कुठली पुढे करणार कापाला? सावरकरांनी स्वतःचं रक्षण स्वतः करायला शिकवलं. सावरकरांनी फायरिंगचे क्लास उभे केले. सावरकरांनी व्यायामाच्या शाळा सुरू केल्या आणि विद्यार्थ्यांना सांगायचे व्यायाम कर आणि 1 ग्लास दूध माझ्या इथे पिऊन जा. लेखण्या फेका. सावरकर एवढे महाकवी पण त्यांनी दिला संदेश काय? लेखण्या फेका, शस्त्र हाती घ्या, सैन्यात भरती व्हा, सैनिकी शिक्षण माझ्या मुलांना द्या. अहो, रात्री घरी कोणी आलं तर घाबरालं होतं आणि पकडायला कोणी आलं तर अर्धा किलोमीटर पण आम्हाला पळता येत नाही. लढणं तर सोडाच, रडणंच आम्हाला जमतं.
सावरकरांनी शिकवलं, रडू नका, लढा, लढणं हा हिंदूचा धर्म आहे. आणि म्हणून सावरकरांनी असं कार्य केलंय. हे सगळं कार्य चालू असताना पाकिस्तान निर्माण झाला आणि पाकिस्तानचे प्रधानमंत्री भारतात भेटायला आले, तेव्हासुद्धा स्वतंत्र भारतामध्ये सावरकरांना 4 दिवसासाठी जेलमध्ये टाकण्यात आलं. का? पाकिस्तानचे प्रधानमंत्री येणार म्हणून. आणि त्यांना तिथे जेलमध्ये ठेवलं. 100 दिवस सरकार त्यांना बाहेर काढायचंच विसरून गेलं. जेलमध्ये टाकलं. अरे पण त्याला बाहेर काढायचं तुमचंच काम आहे ना. 100 दिवस होऊन गेले तरी त्यांना बाहेर काढलेलं नाही आहे. लोकांनी अर्ज, विनंत्या, पत्र धडाधड पाठवलं, लाखावारी पत्र गेली. सावरकरांना तेव्हा सोडलेलं आहे. सावरकरांचं हे कार्य. मग काय केलं? पतित पावन मंदिर उभं केलं. विठ्ठल मंदिर सर्व हरिजनांसह प्रवेश केला. सहभोजनं घडवली. लोकांना शेजारी बसून जेवायला बसायचे. दसरा, संक्रांत हे त्यांच्या घरात जाऊन साजरे करायला लागले. तिळगुळ त्यांना घरात जाऊन द्यायला लागले. सप्तबंदी उठवायच्या त्याचं काम मी माझ्यापासून सुरू करेन, लोकांना सांगत फिरणार नाही, स्वतः जाऊन त्यांना देऊ लागले. अशा पद्धतीने हे कार्य करणारा माणूस आयुष्यभर झटला. हिंदू महासभा उभी केली, हिंदुत्व संघटित केलं. आणि संघटन चालू असतानाच ह्या माणसाची तब्येत कमी होत गेली. जेलमध्येच त्यांचं 54 वजन होतं, पण ते वजन ह्या कष्टांमुळे 44 झालं होतं. इथे त्या प्रकारे सावरकरांची तब्येत कमी झालेली आहे. सावरकर म्हणाले, आता माझ्या या देहाचा काही उपयोग नाही. भारत मातेच्या सेवेसाठी माझं शरीर आता योग्य राहिलेलं नाही. मला आता जायला पाहिजे. मृत्युंजय सावरकरांनी मृत्यूशी सुद्धा झुंज दिली. मारिता मारिता मरे तो झुंजेन. समोर मृत्यू उभा आहे, मृत्यूला बोलवून घेतलंय. त्याच्या आधी त्याला काही करता आलं नाही. 22 दिवस सावरकरांनी अन्न त्याग केलाय, उपोषण केलंय. मला सांगा, आजपर्यंत आमरण उपोषण करणारे किती जण झाले? आमरण उपोषण करून बसलेले लोक किती आहेत? पण सावरकर एकच क्रांतीवीर, जो आमरण उपोषणासाठी बसला आणि शेवटपर्यंत आमरण उपोषण केलंय. आमरण उपोषण हे काही फॅड नाही आहे, कीर्ती मिळवण्याची जागा नाही आहे की मला उपोषण केल्यामुळे कीर्ती मिळेल म्हणून त्यांनी सांगितलं. आणि आमरण उपोषण केलं आणि लक्षात आलं की आता आपलं संपलेलं आहे. 22व्या दिवशी त्यांनी प्राण सोडले. आणि सांगताना शेवटी सांगितलं की मी सर्वांना सांगतो, माझं शरीरावरती संस्कार करू नका, मला विद्युत दाहिनीत माझं शरीर टाका, माझी राख कुठे फेकू नका, माझे अंत्यविधी करू नका, मला लोकांना विज्ञाननिष्ठ बनवायचं आहे. आणि सावरकरांनी आपला देह टेकवला आणि सावरकरांच्या जीवनाचा अशा प्रकारे अंत झाला. बोला सावरकर की, वंदे भारत माता की. धन्यवाद. आज आपल्याकडे वसंत व्याख्यानमालेमध्ये या ठिकाणी स्वर्गीय डॉक्टर वी.म. गोगटे स्मृती व्याख्यानमालेमध्ये प्राध्यापक डॉक्टर गणेश गोविलकर यांचं अत्यंत सुंदर व्याख्यान झालं. मरिता मारिता मरे तो झुंजेनं या विषयावर सावरकरांचा जीवनपट त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर उलगडला. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी गोगटे बंधू हे देखील उपस्थित होते. डॉक्टर विवेक गोगटे आणि गोगटे बंधू त्यांचाही मी आभार मानतो. सर्व श्रोत्यांचा देखील आभार मानतो.